नमस्कार मंडळी, आज आपण भन्नाट अशी रेसिपी पाहतोय वजन कमी करण्यासाठी. पोळी भाजी नाही खायची, भाकरी खायचा कंटाळा येतोय, मग असं वेगळं काहीतरी बनवायचं. तर त्यासाठी काय केलं आहे, 2 गाजरं जी आहेत ती किसून घेतलेली आहेत. म्हणजे 2 वाटी गाजराचा किस घ्यायचा आणि पिठाचं प्रमाण जे आहे ते कमी वापरायचं. यामध्ये तुम्ही बाजरीचं किंवा ज्वारीचं पीठ वापरू शकता किंवा नाचणीचं. आता मी जो इथं पीठ वापरलं आहे ना, ते मल्टीग्रेन आटा, म्हणजे सगळे जे पिठं धान्य एकत्रित करून ते पीठ जे आणलेलं ते वापरते. 1 वाटीपेक्षा थोडंसं कमीच पीठ घेतलं. चवीनुसार मसाले घालायचे, मीठ घालायचं आणि तुम्हाला जर त्यामध्ये आवडत असेल तर मिरचीचा ठेचा. इथे मी कांदा लसूण मसाला वापरते. थोडा जास्त वापरला आहे कारण गाजराची चव जी आहे ती थोडीशी ना गोडसर असते, त्यामुळे कांदा लसूण मसाला थोडा जास्त वापरला. त्यामुळे तिखट आणि गोड या दोन्हीचं कॉम्बिनेशन चवीला खूप छान लागतं. आणि थोडंसंच पीठ वापरलेलं आहे. आणखी त्यामध्ये भाज्या ॲड करू शकता, पनीर किसून घालू शकता. तुम्हाला जे आवडतं ते त्या भाज्या त्यामध्ये घालू शकता. पीठ कमी वापरून बनवते, भरपूर भाज्या घालून बनवायचं, चवीला छान लागतं. आणि हे लाटताही येतं किंवा थापताही येतं, किंवा तुम्ही धपाटे किंवा थालीपीठ कसं बनवतात त्या पद्धतीने बनवता येतं. सगळ्यात सोप्या पद्धतीने म्हटलं तर आपण त्याचं थालीपीठ बनवायचं आहे. भाकरीसारखं पिठावरती थापता येतं, थोडेसे जाडसर होतात. आणि ज्यांना लाटून बनवायचे त्यांनी अगदी कमी अशा साईजमध्ये बनवायचे, तसंही बनवता येतं मैत्रिणींनो. आणि हे बघा, यामध्ये गव्हाचं पीठ वापरलेलं नाही, त्यामुळे ते पौष्टिक तर आहेच. चला तुम्हाला मी कशा पद्धतीने बनवायचं ते सांगते. प्लेटला थोडंसं तेल लावून घेतलं आणि अशा पद्धतीने थापून घेतलं. आणि तव्यामध्ये जर हे व्यवस्थितरित्या प्लेट जी आहे ती तव्यामध्ये सोडली तर हे अलगद साईडला होतं, तशा पद्धतीने थापून घेऊ शकता. किंवा तव्यामध्येही गॅसची फ्लेम जी आहे ती लो करून तशा पद्धतीने थापून घेऊ शकता. किंवा थोडंसं पीठ घेऊन तुम्ही जशी भाकरी बनवता तसं थापून घेऊ शकता. सगळ्यात सोपी पद्धत जी आहे हे थालीपीठासारखं, एक सुती कपडा घ्यायचा, तो ओलसर घ्यायचा आणि पिठाचा गोळा घेऊन अशा पद्धतीने धपाटे जसे बनवतो ना तशा पद्धतीने पीठ पसरून घ्यायचं. जेवढं होता होईल एवढं हे पातळ थापता येतं, त्यामुळे खुसखुशीत असे लागतात. छान कुरकुरीत खुसखुशीत चवीला छान लागणारे खमंग चवीचे, तितकेच पौष्टिक बनतात. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी ही रेसिपी नक्की फॉलो करा. आपल्या चॅनलवरती खूप सारे असे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, तेही नक्की ट्राय करून पहा. हे बघा, छान असं पीठ पसरून घेतलं की गरम तव्यामध्ये आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. थापून झालं, तवा गरम झालेला. इथे मी तूप वापरते, तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरी चालेल. वेट लॉस रेसिपी, थोडंसं तूप वापरून छान असे खरपूस होईपर्यंत हे धपाटे भाजून घेणार आहे. झाकण ठेवायचं, छान अशी वाफ द्यायची. एका बाजूने भाजलं की दुसऱ्या बाजूने पण छान असं आपल्याला याच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल किंवा तूप वरून सोडून घ्यायचं. इथे तूप थोडंसं वरून सोडलं आहे आणि बाजू पलटून घेते आणि खरपूस होईपर्यंत भाजून घेते. मैत्रिणींनो, तव्याला न चिकटता अलगद छान असे भाजले जातात बघा. आणि खरं सांगू का, गाजर किसून घातलं आहे ना त्यामुळे चव खूप छान लागते. कसं होतं, भाकरी आणि चपाती खायचं, चपाती तर आपण वजन ज्यांना कमी करायचं ते खातच नाहीत, पण भाकरी जरी खायचा कंटाळा आला तर हे अशा पद्धतीने मुलांना बनवून दिलं तर हेल्दी नाश्ता आहे. कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता किंवा चटणीसोबत खाऊ शकता, दह्यासोबत खाऊ शकता. तुम्हाला ज्यासोबत हे खायला आवडेल त्यासोबत ते खाऊ शकता. मैत्रिणींनो, एक भाजते तोपर्यंत दुसरं असंच बनवून घ्यायचं. छान खरपूस भाजलेले हे थालीपीठ तितकेच पौष्टिक आहेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली का मला कमेंट करून नक्की सांगा. वेट लॉस रेसिपीसाठी ज्या काही रेसिपी आहेत त्या मी जी फॉलो करते त्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. मैत्रिणींनो, अशाच नवनवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.